पूर्णपणे किचन स्वच्छ झालं की तेव्हाच महिलेची किचनमधून सुटका होते आणि तेव्हाच आपल्याला आराम मिळतो। तर प्रत्येकाचं भांडी वगैरे धुतले गेलं, किचन स्वच्छ केलं गेलं की बेसिंगकडे आपला मोर्चा वळतो आणि बेसिंग आपण स्वच्छ करत असतो। तो कितीही स्वच्छ झाला तर काही ठिकाणी बेसिंग ही चिकटच राहते किंवा त्यातून थोडा स्मेल येत असतो। त्यासाठी मी तुमच्यासोबत चकचकीत बेसिंग होण्यासाठी मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करत आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे टिप्स देत असते। जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेसिंग पूर्णपणे क्लीन करण्यासाठी आपल्याला इथं एक लिंबू लागणार आहे। तर लिंबू मी कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आपल्याला रांगोळी टाकायची आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रांगोळी उपलब्धच असते। तर आपल्याला त्या लिंबूवरती रांगोळी टाकायची आहे। रांगोळी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये अजून एक वस्तू ॲड करणार आहोत, जेणेकरून आपला फेस तयार होईल आणि आपली बेसिंग स्वच्छ होईल। लिंबूमुळे आपल्या बेसिंगमधली सर्वपणे घाण क्लिअर होईल आणि स्मेल देखील येणार नाही। रांगोळीमुळे जे चिकटपणा असतो तो पूर्ण निघून जाईल। आणि आपण इथं डिटर्जंट पावडर असतो ते टाकणार आहोत, कोणत्याही कंपनीचं डिटर्जंट पावडर त्यामध्ये टाकायचं आहे फेस होण्यासाठी। तर आपण याचा वापर करून पूर्णपणे बेसिंग क्लीन करणार आहोत। व्हिडिओच्या लास्टला मी अजून एक टिप शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण ती व्हाईट जाळी दिसते ती पूर्णपणे व्हाईट कशी करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आधी आपण बेसिंग क्लीन करून घेऊयात। तर इथं बेसिंगने पूर्णपणे आपल्याला घासून घ्यायचं आहे लिंबूच्या साह्याने, तर आपला हात देखील इथं खराब होणार नाही। आणि जर तुम्ही स्वतः हे काम करत नसाल तर तुमच्या घरामध्ये भांडी घासण्यासाठी वगैरे मेड असेल तर तिला तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता, जेणेकरून आपली बेसिंग पूर्णपणे स्वच्छ होईल, चिकट होणार नाही। जर तुम्ही बेसिंगकडे व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर ती दिवसेंदिवस खराब होत जाईल आणि पिवळे डाग त्याच्यावरती तयार होतील। मग शेवटी तुम्हाला बेसिंग चेंज करण्याशिवाय ऑप्शन राहणार नाही। म्हणूनच आधीच तुम्ही अशा छोटे छोटे टिप्सने तुमची बेसिंग पूर्णपणे क्लीन आणि स्वच्छ चकचकीत करू शकतात। थोडंसं अजून आपल्याला वरून बेसिंगमध्ये त्यामध्ये आपल्याला रांगोळी आणि जे डिटर्जंट पावडर ते मिक्स केलेलं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, किंवा आपल्याला घासणीच्या साह्याने ते पावडरसोबत पूर्णपणे घासायची आहे। पूर्ण क्लीन होऊन जाते, तुम्ही शेवटी त्याचा रिझल्ट बघू शकता। पूर्णपणे त्याचा स्मेल देखील चालला जातो। अशा पद्धतीने आपल्याला बेसिंग पूर्ण क्लीन करायचे, चारही बाजूंनी बेसिंगला पूर्णपणे क्लीन करायचं आहे। यासाठी तुम्हाला पूर्णपणे वेळ घेण्याची गरज नाही, 10-15 मिनिटांमध्ये हे पूर्णपणे काम क्लिअर होतं। तुम्ही 5 मिनिटात देखील हे सगळंपणे क्लीन करू शकतात। पटापट तुम्ही घासली तर पटकन घासली जाईल। मी या चॅनलवरती बरेचसे टिप्स शेअर केलेले आहे, घरगुती व्हिडिओ मी यामध्ये शेअर करत असते। आणि जे प्रोडक्ट असतात, काही प्रोडक्टची माहिती नसते जे आपल्या घरासाठी उपयोग येतात, त्यांची देखील रिव्ह्यू मी इथं टाकलेली आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। पॉप्युलर व्हिडिओमध्ये जाऊन देखील तुम्ही सगळे जे जास्त व्ह्यू आहेत त्या व्हिडिओ बघू शकतात। जर तुमची किचनची बेसिंग पूर्णपणे काळी आणि खूपच चिकट झालेली असेल तर त्यासाठी देखील मी अजून परफेक्ट उपाय देते, जिथं तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज पडणार नाही। तो उपाय असा आहे की तुम्ही बेसिकचं भांडं जिथून घेतो तिथं जायचं आणि तिथं स्टीलच्या वस्तू साफ करण्यासाठी एक पावडर येतं, ते पावडर तुम्ही खरेदी करू शकता। त्याचा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती टाकलेला आहे, तर जाऊन तुम्ही बघू शकतात। त्या पावडरने तुम्ही आपल्याला जे टॅप असतात म्हणजे नळ असतात ते देखील तुम्ही स्टीलची जी वस्तू असते ती पूर्णपणे क्लीन करू शकतो। रांगोळी आणि हे डिटर्जंट पावडर लिंबूने देखील तुम्ही जे स्टीलचे नळ असतात ते देखील पूर्णपणे क्लीन करू शकतात। लिंबूचा वापर याच्यासाठी करायचा आहे कारण जे बॅक्टेरिया असतात, स्मेल असतो, जे घाणपणा असतो तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी लिंबूचा वापर आपल्याला इथं करायचा आहे। त्याच्यामुळे पूर्ण चकचकीत होते आणि जो चिकटपणा असतो तो देखील निघून जातो। तुम्ही बघू शकता, आधी आपली बेसिंग पूर्णपणे चिकट होती आणि त्या क्लीन केल्यानंतर पूर्णपणे ती निघत आहे। जो काळपट डाग असतात ते देखील पूर्णपणे क्लीन होत आहेत। ही बेसिंग पूर्ण क्लीन करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता। थंडीचे दिवस असले की गरम पाणी थोडे यूज करून घ्यायचं, त्याच्याने देखील पूर्णपणे क्लीन होतो। जो चिकटपणा असतो तो गरम पाण्याने देखील निघून जातो। तर इथे मी थंड पाणी वापरलं आहे, पण तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकतात। तुम्हाला मी मगाशी बोलली होती की आपण जाळी कशी क्लीन करायची, जे बेसिंगमध्ये आपण जाळी ठेवतो ती पूर्णपणे व्हाईट कशी करायची। तर रिन आला मिळतो त्यामध्ये, त्या पाण्यामध्ये थोडा वेळ आपल्याला ती जाळी टाकून द्यायची आहे, पूर्णपणे व्हाईट होऊन जाते। त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकतात। आता आपण ती पूर्णपणे बेसिंग घासल्यानंतर जो आपल्या भांडी घासायचा स्पंज असतो त्याच्याने पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत। पाणी देखील सगळीकडे टाकून आपल्याला पुसून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली बेसिंग पूर्णपणे चकचकीत झालेली आहे।
मला घरगुती घरातले व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.